नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बनवायला एकदम सोपं आणि खायला एकदम चटपटीत असे बटाट्याचे काप किंवा काचऱ्या। सगळ्यात आधी बटाट्याचे असे गोल पातळ काप करून घ्यायचे आणि 2 मीडियम साईजचे कांदे गोल चिरून घेतलेले आहेत। बटाटे असे पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे काळे पडणार नाहीत आणि अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। फोडणीसाठी 3 टेबलस्पून तेल घेतलेले आहे, त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचंय, चिमूटभर हिंग आणि थोडा कढीपत्ता घालायचा। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, मिरच्यांना मधून चिरून घ्यायचंय। अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आणि बटाट्याचे काप घालायचे। छान सगळं एकत्र करून घ्यायचंय। आता यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचंय आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचंय। नंतर यावर झाकण लावून 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर बटाटे वाफेवर शिजवून घ्यायचेत। इथे मी मध्ये एकदा झाकण काढून पुन्हा हलवलं होतं जेणेकरून खाली बटाटे लागणार नाहीत। 7 मिनिटं झालेले आहेत आणि बटाटे 70% शिजलेले आहेत। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने चिरू शकता। चिमूटभर हळद घालायचे, 1 टेबलस्पून धने पावडर घालायचे आणि थोडे चिली फ्लेक्स घालायचे। चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही लाल तिखट थोडं जास्त वापरायचं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचंय। कूट एकदम बारीक नाही, जाडसर करायचंय। अर्धा टीस्पून चाट मसाला आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ आधी आपण घातलं होतं त्यामुळे थोडंच घालायचंय। हे सगळं छान मिक्स करून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचंय। चाट मसाला नसेल तर त्या जागी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता। बटाटे आपले छान शिजलेत, आता यामध्ये कोथिंबीर घालायचे। तुम्हाला हवा असल्यास यात चिमूटभर साखरही घालू शकता। 7 ते 8 लोकांसाठी हे पुरतं। गरमागरम चटपटीत बटाट्याचे काप खायला तयार आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।